बाळ जन्माला आलं की बाळाला जेव्हा जेव्हा सगळेजण बघायला येतात तेव्हा तेव्हाच प्रत्येकाचे नवीन नवीन सल्ले असतात. कोणी म्हणतं बाळाला हे घे, कोणी म्हणतं बाळाला ते घे, हे वापर ते वापर, असं कर तसं कर, ह्याच्याने बाळ रडणार नाही, त्याच्याने बाळ शांत झोपेल, असे एक ना अनेक सल्ले तुला मिळत असतात. पण सखी खरं सांगू, बाळाला या सगळ्याची काहीही गरज नसते. बाळाला फक्त आणि फक्त गरज असते ती तुझ्या प्रेमाची, तुझ्या मायेच्या ओलाव्याची आणि पोटभर दुधाची, प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर. आणि हे सगळं करत असताना तू माहिती आहे की तू खूप थकली आहे, तुला झोप पुरेशी मिळत नाही आहे का, रात्रीत तुझं हे पूर्ण जग बदललेलं आहे. कालपर्यंत तू जी मस्त 8 ते 10 तास स्वस्त एकटीने झोप घेत होती ती अचानक 4 ते 5 तासांवरती आली आहे आणि ती सुद्धा खंडित, एकसारखी तुला झोपच मिळत नाही आहे. तू खूप थकली आहे, तुझे टाके दुखत आहे, तुझं शरीर थकलेलं आहे, तू इमोशनली अनस्टेबल आहे. हे सगळं 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 माहिती असलं तरीही बाळ पुन्हा परत लहान होणार नाही आहे. नंतर तुला वाटेल की बाळाने आपल्या जवळ यावं, पहिल्या दिवशी जितकं छोटं होतं तितकं व्हावं, मी त्याला परत कुशीत घ्यावं, परंतु ती वेळ नंतर परत येणार नाही आहे. त्यामुळे आत्ता तुझ्या बाळासोबत भरभरून जग, प्रत्येक क्षण जग. कुठल्याही गोष्टीचा दुसरा विचार करू नको, फक्त आणि फक्त बाळासाठी जग. कारण बाळाचं विश्व जसं जसं मोठं होणार आहे तसं तसं तुझी जागा त्याच्या विश्वातूनही कमी होणार आहे. आज तू फक्त त्याचं विश्व आहे. आई म्हणजे त्याला संपूर्ण जग आहे. जसं जसं त्याच्या जगामध्ये नंतर मित्रमैत्रिणी वाढतील, इतर नातेवाईक वाढतील, त्याचं सराउंडिंग जसं जसं वाढेल तसं तुझी जागा त्याच्या आयुष्यात मात्र कमी कमी होत जाईल आणि तेव्हा ती खंत तुझ्या मनामध्ये कायम राहील. त्यामुळे तसं करू नको. आज तुझा क्षण जो आहे तो बाळासोबत भरभरून जगून घे. बाळाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व कर. बाळासोबत पिकअबू सारखे छोटे छोटे गेम खेळ, बाळाला गुदगुल्या कर. त्याच्या या हसण्यामध्ये तू सगळा तुझा थकवा विसरून जाशील आणि तुझ्यासोबत आणि बाळासोबतचं जे बॉन्डिंग आहे ते जितकं जास्त स्ट्रॉंग तू आत्ता करशील त्याचा भविष्यामध्ये तुला आणि बाळाला दोघांनाही फायदा होईल. त्यामुळे बाकीचा कुठलाही विचार करू नको आणि तुझं हे मातृत्व भरभरून जग. आणि अशाच हेल्दी पॅरेंटिंग टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको. थँक्यू.